फूड क्वीन मेघामध्ये मुळ्याची चटणी कशी करायची ते आपण पाहत आहोत। सर्वात प्रथम मुळा स्वच्छ धुवून तासून घ्यायचा। तासून झाला की किसणीवर छान किसून घ्यायचा आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्यामध्ये अक्रोडचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत। थोड्याशा तेलावरती हे भाजून घ्यायचे। भाजून झालं की यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे। आता यामध्ये किसलेलं आलं टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता जो मुळ्याचा किस करून ठेवलेला होता तो किस ह्या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे। हे हिंग तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा टाकू शकता। हिंगामुळे मुळाच्या चटणीला छान चव येते। आता या ठिकाणी 1 चमचा लाल काश्मीरी मिरची टाकून घ्यायची आहे। थोडं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। 3 मिरच्या घेऊन त्या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि त्याही मिरच्या यामध्ये आता टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्याचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता व्यवस्थित मिक्स झालं की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती थोडंसं पाणी घालून हे मुळ्याची चटणी 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांनी चेक करायचं। या ठिकाणी आपली मुळ्याची चटणी तयार आहे। ही चटणी खूप छान लागते। तुम्ही सुद्धा ही चटणी करून पहा आणि मला तुमचे अनुभव कळवा। थँक्यू।